नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. मी अलका सानप आपल्या या चॅनलवरती तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते. चला तर मैत्रिणींनो, मस्त असा बाहेर पाऊस पडतोय आणि आज बनवूया छान असा गरम गरम मसाले भात, तो पण सोयाबीनचा. आता बघा, इथे मी सोयाबीन घेतले आहे. ते मी 10 मिनिट तरी गरम पाण्यामध्ये भिजत ठेवले आहे. आता मी इथे तेल घेतलं आहे. तेल थोडंसं कमी घ्यायचं आहे आणि तूप थोडंसं जास्त टाकायचं आहे. हे मी गाईचं तूप घेतलं आहे. आता बघा, तेल आणि तूप आहे ना, आपल्याला छान असं गरम होऊन द्यायचं आहे. लगेच घाई करायची नाही आहे. त्यामध्ये फोडणी टाकायची. कारण फोडणी कोणत्या पण भाजीला बघा किंवा राईसला, भाताला फोडणी जर चांगली बसली ना, तरच तो आपल्याला त्याची टेस्ट छान येते. तर बघा, तेल आणि तूप छान गरम झालं आहे. त्यामध्ये मी टाकून घेतले आहे जिरे, मोहरी. आता यामध्ये टाकून घेते मी लसूण आणि हिरवी मिरची. पावसाळ्यामध्ये अद्रक एवढं चांगलं मिळत नाही, म्हणून मग अद्रक मी काय सहसा आणत नाही. आणि आणलं ना तरी पण त्याला बुरशी वगैरे लागते. तर मी अद्रक शक्यतो आता पावसाळ्यामध्ये आणायचंच टाळते. आता बघा, इथे मी यामध्ये टाकून घेतले आहे काजू आणि शेंगदाणे. कारण बघा, सोयाबीन भात आहे तर सोयाबीनच नाही टाकून जमत आपल्याला. त्याची आणखीन टेस्ट वाढवावी म्हणून आपल्याला त्यामध्ये असं काय काय अजून थोडं थोडं ॲड करायला लागतं. तर यामध्ये मी टाकले आहे थोडेसे काजू आणि थोडेसे शेंगदाणे. आता इथे मी टाकून घेते हिंग टाकलाय. आणि आता इथे मी कांदा पण भरपूर घेतला आहे मी. असं नाही की कांदा पण एकदम 1-2च कांदे घेतलेत. मीडियम साईजचे जवळजवळ हे 3 ते 4 कांदे आहेत. कांदा पण आपल्याला कच्चा नाही ठेवायचा आहे. 2 मिनिट कांदा चांगला परतून घ्यायचा आहे. बघा, आता कांदा चांगला परतला. आता त्यामध्ये टाकून घेते टोमॅटो. टोमॅटो पण चांगला परतला. आता त्यामध्ये टाकून घ्यायचे आहे आपल्याला हे भिजवलेले सोयाबीन. असा मसाले भात आहे ना, तुम्ही एकदा तरी बनवून खा. आणि तुम्हाला जर आवडला ना, तर मला खरंच कमेंटमध्ये येऊन सांगा का कसा झाला होता. कारण खूपच टेस्टी बनतो हा भात. आता बघा, इथे मी घेतले आहे हे सर्व मसाले. यामध्ये आहे मिरची पावडर, हळद आणि आपली धने पावडर, गरम मसाला आणि 1 चमचा कांदा खोबरा मसाला, जो आपण घरामध्ये बनवलेला असतो. घरगुती मसाला कोणता पण तुम्ही टाकू शकता. मालवणी मसाला, कांदा खोबरा मसाला कोणता पण चालेल, तुम्ही टाकू शकता. आणि थोडासा 1 चिमूटभरच गरम मसाला टाकायचा. गरम मसाला जास्त टाकायचा नाही, कारण आपण जे घरी मसाले बनवतो त्यामध्ये पण आपला गरम मसाला तर असतोच. तर बघा, आता हे सगळं व्यवस्थित परतून झालं आहे. तर मी आता इथे घेतले आहे बासमती तांदूळ. आता हे तांदूळ आहे ना, मी काय पाण्यामध्ये वगैरे भिजत नाही ठेवले, कारण हे लवकर शिजतात. तर मी आता हे फक्त 2-3 पाण्यामध्ये चांगले धुवून घेतले आहे. आणि ते आपण जेव्हा तांदूळ टाकतो ना, ते पण आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. लगेच त्यामध्ये पाणी नाही टाकायचं आहे. चांगलं मसाले ते सगळे आपण टाकले, त्याच्याबरोबर तांदूळ चांगले परतले गेले पाहिजे. 1-2 मिनिट तरी आपल्याला हे चांगलं परतून घ्यायचं आहे. आणि सतत हलवत राहायला लागणार, कारण ते ढवळत राहायला लागणार, नाहीतर मग ते खाली लागणार तांदूळ. तर बघा, आता इथे छान असे 2 मिनिट मी परतून घेतले. आता मीठ टाकून घेते. मीठ पण चांगलं असं मिक्स करून घेते. बघा, मस्त असं तांदळाचा कलर पण चेंज झाला आहे. चांगलं मी परतून घेतलं आहे. आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे पाणी. थोडंसं कोमट करून गरम पाणी तुम्ही टाकू शकता यामध्ये. थंड पण चालेल, पण थोडंसं गरम केलं तर त्याचा फायदा होतो का लवकर आपला भात शिजला जातो. आणि गरम परतताना त्यामध्ये थंड पाणी टाकलं का मग परत त्याची जरा टेस्ट बदलते. तर बघा, आता हे असं मी पाणी वगैरे टाकून घेतलं आहे. आता मी याला शिजवून घेणार आहे. आता याला 10 मिनिट तरी आपल्या राईसला शिजायला लागणार. तर मी 5 मिनिट मीडियम गॅसवरती शिजवून घेणार आहे आणि 5 मिनिट मी पूर्ण स्लो गॅसवरती शिजवून घेणार आहे. तर बघा, आता 10 मिनिट झाले आहे. किती छान असा हा राईस तयार झाला आहे.
मस्त असा मसाले भात झाला आहे. खूप छान असा सुगंध येतो आहे. आणि आता यामध्ये मी टाकून घेणार आहे छान अशी कोथिंबीर. तुम्ही पण अशा प्रकारे मसाले भात बनवा आणि मला सांगा तुमचा कसा बनला होता मसाले भात. तुम्हाला जर व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सगळ्यांना.